नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही सर्वच जण याच दिवसाची वाट पाहत होता. फक्त केससाठी 30 दिवस उरले आहेत हे ज्यावेळी ऐकलं त्यावेळी अख्ख्या महाराष्ट्राचा लक्ष फक्त होता तो म्हणजे विलास खून खटला ठरला तर मग याच मालिकेकडे, नाही का? खरं तर आत्तापर्यंत गेली 2.5 वर्ष अर्जुनने कितीही पुरावे सादर केलेत तरीसुद्धा पलटवार हा केलाच जायचा. पण शेवटी अर्जुनने सायलीला दिलेलं वचन आज पूर्ण करून दाखवलंय. आणि हाच दिवस म्हणजे सायली अर्जुनसाठी दिवाळी दसरा नाही, खरं तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी दिवाळी दसरा, हो की नाही? म्हणूनच आजच्या ह्या मालिकेमध्ये, आजच्या या भागामध्ये काय घडलं आहे हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल, नाही का? मग मित्रांनो, आजच्या भागामध्ये काय घडलंय हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आत्तापर्यंत कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, नक्की या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलंय हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वांचाच लक्ष आता जज साहेब निकाल काय देत आहेत याकडेच असतो. तर जज साहेब म्हणू लागतात, संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेली विलास खून खटला केस, या केसचा आजचा शेवटचा दिवस. आणि या दिवशी या केसला एक वेगळंच वळण मिळालं आहे. आता जज साहेब ज्यावेळी बोलत असतात त्यावेळी रविराज सरांना खूप वाईट वाटत असतं. जज साहेब पुढे म्हणू लागतात, खुन्याला मदत करणारी प्रिया मधुकर यांनी आज खरी साक्ष दिली आहे. तसंच प्रिया मधुकर यांनी पुरावे नष्ट केले आणि तशी माहितीही त्यांनी आज कोर्टासमोर सांगितली आहे. खरी साक्ष आणि कोर्टासमोर दिलेली माहिती आणि यावरूनच साक्षी शिकरे यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली देत आपणच विलासचा खून केला हे कोर्टासमोर कबूल केलं आहे. आणि म्हणूनच या सगळ्याचा विचार करता कोर्ट या निर्णयापर्यंत येऊन पोचला आहे की आता मात्र सर्वांचेच लक्ष जजसाहेबांच्या बोलण्याकडे असतं. तर आता अर्जुनला जुने क्षण आठवतात, जुने दिवस आठवतात, ज्या दिवशी सायली अर्जुनला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये आलेली असते. मधुभाऊंना एका खुनाच्या प्रकरणात अडकवलं गेलं आहे हे सायलीला माहीत असतं. आपले वडील असं काहीही करू शकत नाहीत याची सायलीला पूर्ण खात्री असते. परंतु आता मधुभाऊंना सोडवायचं तरी कसं? एकीकडे हातामध्ये पैसा नाही तर दुसरीकडे आपले वडील जेलमध्ये. आणि म्हणूनच कासावी झालेली सायली आता एका प्रतिष्ठित वकिलांच्या शोधात होती. आणि त्याचवेळी सायलीला नाव सापडलं ते म्हणजे एक नावाजलेलं व्यक्तिमत्व, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. आणि म्हणूनच अर्जुनजवळ आपली केस द्यावी यासाठी सायलीही पहिल्यांदाच अर्जुनला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये आलेली असते. सायलीच्या हाती 1 रुपयाही नसतो आणि आपल्या वडिलांना सोडवण्याचा ध्यास. आणि म्हणूनच सायलीने शेवटी अर्जुनसमोर हात जोडलेले असतात आणि म्हणत असते, काहीही करा परंतु माझ्या वडिलांना या सगळ्यातून सोडवा, माझ्या वडिलांनी खून केला नाही. आता सायलीची ती अवस्था पाहून अर्जुनही या केससाठी तयार होतो आणि सायलीला म्हणतो, मी मधुभाऊंना निर्दोष सोडवेन, मी त्यांच्यावर लागलेले सगळे आरोप मिटवेन, मी तुम्हाला वचन देतो, असं म्हणत त्या क्षणी अर्जुनने सायलीला वचन दिलेलं असतं आणि ते वचन आज अर्जुनने पूर्णही केलेलं असतं. तर दुसरीकडे ज्यावेळी महिपाल शिकरे साक्षीकडे पाहतात त्यावेळी त्यांना ते क्षण आठवतात ज्यावेळी साक्षी जेलची हवा खाऊन आलेली असते. त्यावेळी तिची ती अवस्था आणि महिपाल शिकरे तिला सावरत असताना म्हणालेले असतात, आता जेलचा विषयही काढायचा नाही कारण आपल्याला आयुष्यात कधीही जेलमध्ये जायचं नाही आणि तुझा हा बाप तुला कुठली शिक्षा होऊ देणार नाही. यापुढे मी तुला जेलमध्ये कधीच जाऊ देणार नाही आणि हेच माझं तुला दिलेलं तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं वचन आहे, असं म्हणत एका गुन्हेगाराला शेवटी गुन्हेगारांनीच पाठीशी घातलेलं असतं. आणि हे सगळं काही करण्यामागे महिपाल शिकरेंचाच हात असतो. आणि आज आपल्या मुलीला शिक्षा होत असताना त्यांना त्यांचं वचन आठवतं, परंतु आता मात्र महिपाल शिकरे काहीच करू शकत नाहीत. आता सर्वांचाच लक्ष जज साहेब पुढे काय सांगत आहेत याकडे असतो. तर आता जज साहेब म्हणू लागतात, या सगळ्याचा विचार करता हे कोर्ट या निर्णयापर्यंत येऊन पोचलं आहे की आत्तापर्यंत मधुकर पाटील यांना या सगळ्यामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं, परंतु आज हे कोर्ट या निर्णयापर्यंत येत आहे की मधुकर पाटील यांना या केसमधून, या खुनाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात येत आहे. आता हे वाक्य ऐकताच सायलीचा आनंद काही गगनात मावत नाही, कारण गेली 2.5 वर्ष हेच वाक्य ऐकण्यासाठी सायलीचे कान तरसलेले असतात. आता मधुभाऊही खुश होतात, सर्वांनाच आनंदाचा धक्का बसतो, सर्वांचाच आनंद काही गगनात मावत नसतो, सर्वजण खूप खुश असतात.
संपूर्ण कोर्टामध्ये आनंदाचं वातावरण असतं. एकीकडे महिपत शिक्रे यांचा मात्र चेहरा पडलेला असतो, परंतु 2.5 वर्षानंतर का होईना, परंतु सायलीचा चेहरा एवढा खुललेला असतो की तो खुललेला चेहरा पाहण्यासाठीच अर्जुन आत्तापर्यंत एवढे कष्ट घेत होता. रात्रंदिवस अर्जुनने जी मेहनत केली होती ती फक्त सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आणण्यासाठी, आणि सायलीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून अर्जुनचाही आनंद काही गगनात मावत नसतो. कुसुमताई, सायली सर्वांचीच एक आशा असते की मधुभाऊ निर्दोष सुटावेत, आणि शेवटी त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश मिळालेलं असतं. खूप खुश असते सायली. सायलीचे अश्रू अनावर होतात. सायली सर्वप्रथम देवाचे आभार मानते आणि त्यानंतर कुसुमताईंना मिठी मारते. खरं तर हे आनंदाचं वातावरण एवढं असतं की सायलीला काय करावं काहीच कळत नाही. पूर्णाजी, कल्पनाताई यांनाही खूप आनंद झालेला असतो. सर्वांच्याच नजरेत मधुभाऊ दोषी असतात, खुनी असतात, परंतु ज्यावेळी आज साक्षीने आपला गुन्हा कबूल केलेला असतो त्यावेळी खऱ्या अर्थाने मधुभाऊची, सायलीची बाजू सुभेदार कुटुंबालाही कळालेली असते. आता सायलीच्या या आनंदामध्ये पूर्णाजी, कल्पनाताई आणि घरातील सर्वच जण सामील झालेले असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अस्मिता. अस्मिता सायलीच्या खांद्यावर हात ठेवत तिला आधार देते, या सगळ्यातून सावरते. खरं तर आज सायलीचा झालेला विजय यामध्ये अस्मिताही खुश असते. तर आता पूर्णाजी सायलीचा हात हातात घेतात आणि तिचं अभिनंदन करतात. सर्वच जण एवढे खुश असतात. तर जज साहेब पुढे म्हणू लागतात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खून कोणी केला हे आज कोर्टासमोर सिद्ध झालं आहे, आणि तशी कबुली मी साक्षी शिक्रे यांनीच दिली आहे. साक्षी शिक्रे यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे, परंतु गेली 2 वर्ष साक्षी शिक्रे यांनी या खुन्याबद्दल कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारची कबुली न देता कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, आणि म्हणूनच या खुनाप्रकरणी साक्षी शिक्रे यांना हे कोर्ट जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे. आता हे ऐकल्यानंतर महिपत शिक्रेंच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्यांच्या काळजाचा तुकडाच आज त्यांच्यापासून हिरावलेला असतो. या कारस्थानांमध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपल्या मुलीला गमावून बसलोय हे महिपत शिक्रेंच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. तर दुसरीकडे आयुष्यात कधीही केस न हरणाऱ्या ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांची हार झालेली असते, आणि ही हार मात्र ते सहन करू शकत नाहीत. त्यांनाही या गोष्टीचा धक्का बसतो. पण दुसरीकडे ज्यावेळी साक्षीला जन्मठेप झाली हे ऐकल्यानंतर सायलीला तर खूप आनंद झालेला असतो. तर जजसाहेब पुढे म्हणतात, तसेच प्रिया मधुकर यांनी खुन्याला मदत करणं, सर्व पुरावे नष्ट करणं आणि कोर्टाची दिशाभूल करणं, कोर्टामध्ये वारंवार खोटी साक्ष देणं, या प्रकरणी या सगळ्या गंभीर गोष्टींचा विचार करता प्रिया मधुकर यांना 7 वर्षाचा सक्त तुरुंगवास ही शिक्षा हे कोर्ट सुनावत आहे. आता हे ऐकल्यानंतर रविराज सरांनाही धक्का बसतो. प्रिया मात्र पूर्णपणे कोसळूनच्या बाबतीत खडलेली असते. आतापर्यंतचा शहाणपणा प्रियाला चांगलाच नडलेला असतो, परंतु शेवटी इकडे नागराजचे साथीदार मात्र जेलमध्ये जातात. नागराजलाही धक्का बसतो, परंतु सुमन काकूंचे अश्रू मात्र अनावर होतात. आता जज साहेब या निकालावर शिक्कामोर्तब करतात आणि त्यानंतर कोर्टाचं कामकाज तिथेच थांबवत आता आजची ही केस इथेच संपूर्ण झाली हे जाहीर करत जज साहेब तिथून निघून जातात. परंतु आता सर्वच जण एवढे खुश असतात, सर्वांचाच आनंद गगनात मावत नसतो. परंतु इकडे मात्र महिपत शिक्रे एकटाच विचारत असतो आणि एकटाच मोठमोठ्याने बोलत म्हणू लागतो, माझ्या मुलीला सोडा, माझ्या मुलीला माफ करा. परंतु ऐकायला मात्र कोणीच नसतं, कारण मीडियाची माणसं आपल्या न्यूजमध्ये बिझी, तर दुसरीकडे सायली आणि सुभेदार कुटुंब हे सगळं काही आनंद साजरा करण्यामध्ये. इकडे मात्र दामिनी देशमुख फाईल फेकतात आणि रागानेच तिथून निघून जातात. महिपत शिक्रेंचं तोंडही न पाहता ॲडव्होकेट दामिनी देशमुख तिथून निघून जातात. इकडे मधुभाऊंना भेटून सायली खुश होते, त्यांना मिठी मारते आणि आपला आनंद व्यक्त करत असते. मधुभाऊही खुश असतात. असत्यावर सत्याचा विजय काय असतो हे सगळ्यांनीच सर्वांना दाखवून दिलेलं असतं. तर आता कुसुमताई अर्जुनला हात जोडून त्याचे आभार मानतात, त्याचे पाय पकडतात. अर्जुनही खूप खुश असतो. अर्जुन मधुभाऊंचे आशीर्वाद घेतो आणि त्यानंतर प्रतापराव मधुभाऊंचं अभिनंदन करतात, सायलीला जवळ घेतात आणि सायलीच्या आनंदामध्ये सर्वच जण सहभागी झालेले असतात. तर दुसरीकडे कोर्टाच्या बाहेर संपूर्ण सुभेदार कुटुंब तन्वीच्या गोष्टीचा विचार करत असतात. ती अशी कशी वागू शकते, आपल्या सगळ्यांची तिने कशी दिशाभूल केली, हे सगळं काही आठवल्यानंतर सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं. पूर्णाजी, प्रतापराव, कल्पनाताई, अस्मिता सर्वांनाच अस्मिताच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो. आणि त्याचवेळी त्यांना पाहताच मीडियाचे रिपोर्टर आता त्यांच्या समोर येतात आणि म्हणू लागतात, अन्नपूर्णा सुभेदार, खरं तर तन्वी सुभेदार ही तुमची नातसून,
आज तुमच्या नातसूनेने आत्तापर्यंत गुन्हेगाराला साथ देणं आणि तिने केलेल्या गुन्हेगार प्रवृत्तीबद्दल आज तिने कबुलीही दिली. परंतु या सगळ्याबद्दल तुम्हाला माहीत होतं का? तुम्ही तुमच्या नातसूनेला पाठीशी घालत होता का? तन्वी सुभेदार यांनी आज कोर्टामध्ये जी काही कबुली दिली त्यानंतर सुभेदार कुटुंबाची नाचक्की झाली आहे का? या सगळ्यामध्ये तुम्हीही तिला मदत केली होती का? असे असंख्य प्रश्न विचारू लागतात. प्रतापराव म्हणू लागतात, 1 मिनिट, तुम्ही प्रश्न विचारणं साहजिकच आहे. आम्हाला माहीत आहे तन्वी सुभेदार ही आमच्या कुटुंबाचा एक भाग, परंतु ती काय करत होती याबद्दल आम्हाला खरंच काही माहीत नाही. आज आमच्या मुलाने विजय मिळवला आहे. खरं तर असत्यावर सत्याचा विजय काय असतो हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी संपूर्ण समाजामध्ये दाखवूनच दिलं आहे. आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे आणि कोर्टाच्या या निर्णयाचा आम्हीही आदर करत आहोत. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी तन्वी किल्लेदार यांची बाजू तर सर्वांसमोर स्पष्ट केलीच आहे आणि म्हणूनच आम्ही आरोपीला साथ देणाऱ्यामध्ये नाही आहोत. खरं तर अन्यायाविरुद्ध आम्हीही वाचा फोडतो आणि म्हणूनच आज कोर्टाने जो निर्णय दिला आहे तो आम्हालाही मान्य आहे. तर आता रिपोर्टर पुढे सर्वांनाच विचारू लागतात, परंतु या सगळ्यामध्ये तुमच्या कुटुंबाची नाचक्की ही तुमच्या नातसूनेनेच केली आहे. मग तुमची नातसून ज्यावेळी अशा प्रवृत्तीने घरामध्ये वावरत होती आणि अशी गुन्हेगार प्रवृत्ती असताना सुद्धा तुम्ही तुमच्या नातसूनेला पाठीशी घालत होता का? आता हे ऐकल्यानंतर पूर्णाची, कल्पनाताई, अस्मिता या सगळ्यांनाच धक्का बसतो. मीडियाने असा काही प्रश्न विचारलेला असतो की या सगळ्याला त्यांनी सगळ्याला जबाबदार धरलेलं असतं. या सगळ्यामध्ये सुभेदार कुटुंबही सामील आहे हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला असतो. परंतु त्यावर पूर्णाची प्रतिउत्तर देत म्हणतात, अहो, आम्ही अशा गुन्हेगाराला कशाला पाठीशी घालू? खरं तर उलट माझ्या नातवाने आणि माझ्या नातसूनेने तिचं खरं रूप आम्हा सगळ्यांसमोर आणलं आहे. कारण ते न्यायासाठी लढत होते आणि आज सत्याचा विजय झाला आहे आणि सत्यालाच न्याय मिळाला आहे. तर रिपोर्टर पुढचा प्रश्न विचारत म्हणतात, तन्वी किल्लेदार यांचं घरात वागणं कसं होतं? म्हणजे त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती घरामध्ये दिसून येत होती का? आता मात्र घरातील म्हणजे सुभेदार कुटुंबातील सर्वांनाच धक्का बसतो. आता मीडियाला या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं कोणाला काहीच कळत नसतं. परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी अर्जुन येतो आणि म्हणू लागतो, 1 मिनिट, तुम्ही असे पर्सनल प्रश्न विचारू शकत नाही. खरं तर तन्वी सुभेदार यांची वागण्याची प्रवृत्ती कशी होती, त्यांनी काय काय केलं आहे याबद्दल मी कोर्टामध्ये स्पष्टीकरण दिलंच आहे आणि त्यामुळे तुम्ही आम्हा कोणालाही असे पर्सनल प्रश्न विचारू शकत नाही. आणि म्हणूनच आता अर्जुन, पूर्णाजी, कल्पनाताई, प्रतापराव, अस्मिता सर्वांनाच म्हणू लागतो, चला आपल्याला निघावं लागेल. सर्वच जण तिथून निघून जात असतात. परंतु मीडियाचे सर्व माणसं त्यांच्या मागे मागे येत म्हणतात, आम्हाला तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, प्लीज शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या. परंतु अर्जुन आता मीडियाच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता आपल्या कुटुंबाला सावरत तिथून अर्जुन निघून जातो. आपल्या कुटुंबासोबत अर्जुन तिथून निघून जाताच मीडियाला मात्र त्यांच्या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं भेटत नाहीत. आता मीडियाची माणसं दुसऱ्या व्यक्तींच्या शोधात असतातच आणि त्याचवेळी येतात ते म्हणजे रविराज किल्लेदार. आता मात्र रविराज सरांना पाहताच मीडियाचे सर्वजण आता रविराज सरांना घेरून धरतात आणि म्हणू लागतात, ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, खरं तर आज अशी गोष्ट घडली आहे ती म्हणजे आत्तापर्यंत समाजात कधीही न घडलेली. ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, तुम्ही एक नावाजलेलं व्यक्तिमत्व, एक प्रतिष्ठित आणि एक विजयी वकील म्हणूनच तुमच्याकडे पाहिलं जातं. मग आज तुमची मुलगी तन्वी किल्लेदार हिचा खरा चेहरा सर्वांसमोरच आला आहे. खरं तर तुमच्या मुलीने या सगळ्यामध्ये खूप मोठा असा गंभीर गुन्हा केलेला आहे. यावर तुमचं काय मत आहे? परंतु रविराज सर मीडियाच्या प्रश्नाचं उत्तर न देत सुमन काकू, नागराज यांच्यासोबत तिथून निघून जातात. मीडियाची माणसं असंख्य प्रश्न विचारत असतात. परंतु रविराज सर तन्वीच्या अशा वागण्यामुळे एवढे दुखावले गेलेले असतात की मीडियाच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता रविराज सर तिथून निघून जातात. आज प्रियाच्या अशा वागण्यामुळे रविराज सरांची संपूर्ण समाजामध्ये नाचक्की झालेली असते हे सर्वांनाच दिसून येत असतं. आता रविराज सर तिथून निघून जातात. रिपोर्टर म्हणू लागतात, तुम्ही आताच पाहिलं तन्वी सुभेदार यांचे वडील रविराज किल्लेदार एक नामांकित वकील, परंतु आज त्यांच्या मुलीच्या अशा वागण्यामुळे त्यांच्या या नामांकित नावाला कुठेतरी गालबोट लागला आहे आणि या सगळ्यामुळेच ते दुखावले गेले आहेत. खरं तर ते बोलण्याच्या मनस्थितीतही नाही आहेत. तन्वी किल्लेदार यांनी फक्त गुन्हेगाराची साथच दिली नाही आहे तर आत्तापर्यंत कोर्टाची फसवणूकही केली आहे आणि या प्रकरणीच तन्वी किल्लेदार यांना तर इकडे मात्र या सगळ्या न्यूज अश्विन पाहत असतो आणि त्याचवेळी मीडिया रिपोर्टर म्हणू लागतात, तन्वी किल्लेदार यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आज कोर्टाने त्यांना दिलीच आहे. तन्वी किल्लेदार यांचा गुन्हा एवढा मोठा होता की त्यासाठी कोर्टाने तिला 7 वर्षाचा सक्त तुरुंगवास ही शिक्षा दिली आहे.
आता हे ऐकल्यानंतर इकडे अश्विनच्या पायाखालची जमीनच सरकते. अश्विन म्हणतो, काय तन्वी? पण हिचा काय संबंध? तन्वी यामध्ये का गुंतली गेली आहे? तन्वीला शिक्षा का दिली असावी? नाही, तन्वीने असं काहीही केलं नाही आणि तरीसुद्धा तिला शिक्षा नाही. आता तन्वी खूप बिथरून गेली असेल. या क्षणी तिला माझी गरज आहे. मला तिथं जावंच लागेल. परंतु मी तरी कसा जाणार आहे? इकडे मात्र प्रतिमा आत्या एकटीच आहे आणि प्रतिमा आत्याच्या अशा अवस्थेमध्ये मी तिला एकटे सोडून जाणं खूप चुकीचं आहे. पण मी काय करू? तिकडे मला तन्वीलाही भेटायला जावं लागेल, कारण आता या क्षणी तिला माझी गरज आहे. आता मात्र अश्विनला तन्वीची म्हणजेच प्रियाची खूप काळजी वाटत असते, कारण प्रियाचा खरा चेहरा अजूनही अश्विनच्या समोर आलेला नसतो आणि त्यामुळे कोर्टाचा हा निर्णय ऐकून अश्विनलाही धक्का बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं ॲडव्होकेट दामिनी देशमुख खाली मान घालून निघालेले असतात. आज कोर्टामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांची चांगलीच नाचक्की झालेली असते. परंतु मीडिया कुठलं सोडतंय ना. आता सर्व मीडियाचे कॅमेरे वळतात ते ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्याकडे. आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी ज्यांना पैसे दिलेले असतात त्यांनीच ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना प्रश्न केलेला असतो की दामिनी मॅडम, आज ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी तुमच्यावर मात केली आहे, याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? खरं तर ज्यांना पैसे चारलेले असतात त्यांनीच आज भावना विचार होतो, परंतु आता एक शब्दही त्या तोंडातून काढत नाहीत. तर रिपोर्टर दुसरा प्रश्न करत म्हणतात, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, आज आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही ही केस हरला आहात, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? परंतु ॲडव्होकेट दामिनी देशमुख काहीच बोलत नाहीत. एक चक्कर शब्द त्या तोंडातून काढत नाहीत. परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो, चुकीच्या माणसाला साथ दिली आणि म्हणूनच आज ही हार पत्करावी लागली. खरं तर महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्यासारख्या गुन्हेगारांना साथ दिल्यामुळे आज ॲडव्होकेट दामिनी देशमुख त्यांच्या आयुष्यातली पहिली केस हरले आहेत. समाजामध्ये अशा चुकीच्या माणसांना साथ दिली तर निकाल असाच लागतो. परंतु आय होप ॲडव्होकेट दामिनी देशमुख यापुढे तुम्ही अशा महिपत शिकरे किंवा साक्षी शिकरे यांच्यासारख्या क्रिमिनलच्या केस घेणार नाही आणि तरच तुमची ही आयुष्यातली पहिली आणि शेवटची हार असू शकते. हो की नाही ॲडव्होकेट दामिनी देशमुख? तर आता दामिनी देशमुख अर्जुनला म्हणतात, हे सांगायला आलायस का तू इथे? अर्जुन म्हणतो, नाही, खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी आलो आहे, तुमचे आभार मानण्यासाठी. कारण आभार मानणं तितकंच गरजेचं आहे. कारण जर तुम्ही 30 दिवसाचं चॅलेंज दिलं नसतं तर ही केस आत्तापर्यंत संपलीही नसती. खरं सांगायचं तर तुम्ही 30 दिवसाचं चॅलेंज दिलं नसतं तर रिटायर इन्स्पेक्टर सरंजामे कधीही खरं बोलला नसता. खरं तर त्यांनी खरं कधी सांगितलंच नसतं. त्यांनाही असंच वाटत होतं या 30 दिवसामध्ये ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार काय करू शकतो. परंतु 30 दिवसामध्ये मी असं काही केलं की शेवटी रिटायर इन्स्पेक्टर सरंजामे याला खरं बोलावंच लागलं. नाहीतर मागील 2 वर्षाप्रमाणे 30 दिवसाची डेडलाईन नसती तर आता इन्स्पेक्टर सरंजामे गप्पच राहिला असता. असं म्हणत आता अर्जुनने ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी दिलेलं चॅलेंज त्याच्यासाठी कसं उपयोगी पडलं हे त्यांना अगदी स्पष्ट करून सांगत असतो. आता मात्र ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना खूप राग आलेला असतो. समाजामध्ये झालेली नाचक्की त्यांना सहन होत नसते. तर अर्जुन पुढे म्हणतो, सो ॲडव्होकेट दामिनी देशमुख, थँक्यू सो मच. तर सायली म्हणू लागते, तुम्ही सर्वांनी ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना हाच प्रश्न विचारला ना की आता तुम्हाला कसं वाटतंय? परंतु त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देते. असं म्हणत सायली आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते, खरं तर ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना आज कळालं असेल की समाजामध्ये असत्याची साथ दिल्यावर काय होतं. खरं तर ज्यावेळी आपण खोटेपणाला साथ देत असतो त्यावेळी विजय कदाचित लवकर होत असेल, परंतु तो विजय काही काळापुरताच मर्यादित असतो. कारण खोटेपणा हा समाजात जास्त काळ टिकून राहू शकत नाही. खोटेपणाचं आयुष्य हे खूप कमी असतं. तर ॲडव्होकेट दामिनी देशमुख सायलीला म्हणतात, झालं तुझं बोलून, तुझा या सगळ्याशी काहीही संबंध नाही. कोण आहेस तू? तर सायली त्यांना प्रत्युत्तर देत म्हणते, एक सामान्य नागरिक जिचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मला हे चांगलंच माहीत आहे तुमच्यासारखी एखाद दुसरी व्यक्ती येऊन ही न्यायव्यवस्था खिळखिळी नाही करू शकत.
आता मात्र ॲडव्होकेट दामिनी देशमुख सायलीकडे रागाने पाहू लागतात. तर आता अर्जुन पुढे म्हणतो, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, तुम्हाला तुमच्या आयुष्यातला मला एक महत्त्वाचा सल्ला द्यायचा आहे. हो, खरं तर या सल्ल्याचा तुम्ही उपयोग केलात तर खरंच खूप चांगलं होईल, असं म्हणत आता अर्जुन ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना सल्ला देत म्हणतो, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, तुम्ही आत्तापर्यंत असंख्य केस लढला आहात आणि त्या जिंकलाही आहात. परंतु एका गरीबाची, एका गरजू व्यक्तीची केस घेऊन बघा आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला न्याय मिळवून दाखवा. खरं तर ज्यावेळी त्याला तुम्ही न्याय मिळवून दाखवाल आणि समाजातील एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा होईल ना, त्यावेळी खऱ्या अर्थाने तुम्ही केस जिंकाल आणि खऱ्या अर्थाने तुमचा विजय असेल. एखाद्या निरपराध माणसाला ज्यावेळी तुम्ही न्याय मिळवून द्याल, त्यावेळी खऱ्या अर्थाने तो तुमचा विजय असेल आणि ती केस जिंकाल ना, त्यावेळी त्याचा आनंद हा वेगळाच असेल, असं म्हणत आता अर्जुनने ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना चांगलाच सल्ला दिलेला असतो. परंतु ॲडव्होकेट दामिनी देशमुख आता अर्जुनचं काही ऐकून न घेता तिथून निघून जातात. आता सर्व रिपोर्टरही ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्या मागे मागे जातात. त्यांना प्रश्न विचारू लागतात. परंतु ॲडव्होकेट दामिनी देशमुख मीडियाच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता तिथून निघून जातात. आता सायली अर्जुनही बाहेर येतात. तर दुसरीकडे आता प्रिया आणि साक्षीच्या दोघींच्याही हाती मिळवतात ते जुने क्षण, ज्यावेळी प्रियाने नाटक केलेलं असतं की एक आपण आदर्श सून आहोत. प्रियाने पूर्णाजींना दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला असतो की तिचं अर्जुनवर किती प्रेम आहे. ती म्हणालेली असते की आज मला अर्जुनसाठी जेवण बनवायचं आहे. पूर्णाजी म्हणतात, तुझी इच्छा आहे ना, मग बनव. तर प्रियाच्या या नाटकाला पूर्णाजीही बळी पडलेले असतात. पूर्णाजी कल्पनाताईंना म्हणतात, खरंच तन्वी किती चांगली मुलगी आहे ना, तिच्या डोळ्यामध्ये अर्जुनविषयी प्रेम दिसत आहे. तिच्याबद्दल आपल्या मनात गैरसमज निर्माण झाला होता. तिच्या डोळ्यात अर्जुनबद्दलचं प्रेम दिसत असूनही आपण. तर कल्पनाताई पुढे म्हणतात, हो, खरं तर आपलीच चूक झाली. तिच्या डोळ्यात अर्जुनबद्दलचं प्रेम दिसत असूनही आपण त्या मुलीला साथ दिली. तर पूर्णाजी म्हणू लागतात, नाही, आता कल्पना सगळं काही संपलं आहे. आता सगळं काही नीटच होणार आहे. कारण तन्वी या घरची सून म्हणून येणार आणि सगळं काही चित्र पालटणार आहे. आता हे सगळे काही क्षण पूर्णाजींना आठवत असतात. पूर्णाजींच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. ज्या मुलीवर आपण विश्वास ठेवला होता, ती मुलगी एवढ्या खालच्या पातळीची निघेल असं पूर्णाजींना कधी वाटलंही नव्हतं. त्यांना असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की ही तन्वी म्हणजेच प्रिया अशी असू शकते. पूर्णाजींना ह्या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं. प्रियावर विश्वास ठेवून पूर्णाजीने सायलीवर अन्याय केलेला असतो. पूर्णाजींचे पारंपरिक दागिने घेत म्हणू लागतात, हे पारंपरिक दागिने माझी पहिल्यापासून इच्छा होती, ते म्हणजे सुभेदारांच्या घरच्या मोठ्या सुनेला द्यावेत. परंतु माझ्या मोठ्या नातवाने आणि माझ्या मोठ्या सुनेने माझा तर विश्वासघात केलाच आहे. त्यामुळे मोठ्या नातसुनेवरही विश्वास नाही आणि माझ्या मोठ्या नातवावरही नाही. परंतु आता या सगळ्या दागिन्यांवर हक्क आहे, तो म्हणजे माझ्या धाकट्या सुनेचा, माझ्या तन्वीचा आणि या घरातला तिचा पहिला दागिना, असं म्हणत पूर्णाजीने तिच्यासाठी खूप काही केलेलं असतं. तिच्यासाठी घराण्याचे पारंपरिक दागिने, तिच्यावर घराची जबाबदारी, हे सगळं काही सोपवलेलं असतं. परंतु शेवटी तिने आपले खरे रंग कशा प्रकारे दाखवलेत हे सगळं काही पूर्णाजींना आठवतं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. आत्तापर्यंत पूर्णाजीने डोळे झाकून प्रियावर विश्वास ठेवलेला असतो. परंतु या सगळ्याचंच फळ आज प्रियाने त्यांना दिलेलं असतं. तर निर्लज्ज प्रिया पूर्णाजींना वर तोंड करून म्हणते, पूर्णाजी, मी खरंच चुकले नाही. खरंच पूर्णाजी, माझ्यावर विश्वास ठेव. परंतु पूर्णाजी तिच्या कुठल्याही बोलण्याला न भूलता, क्षणाचाही विलंब न करता तिच्या सणसणीत कानाखाली मारतात. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. अस्मिता प्रियाकडे रागाने पाहत असते. तर त्यानंतर प्रिया घरातील सर्वांकडेच पाहते. परंतु सर्वच जण प्रियाकडे रागाने पाहत असतात. आता कोणीही आपल्यावर विश्वास ठेवत नाही, आपल्याशी बोलायला बघत नाहीत, हे प्रियाच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. ती खूप घाबरून गेलेली असते. कारण काही करून तिला जेलमध्ये जायचं नसतं आणि म्हणूनच ती गयावया करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु कोणीही तिच्या या खोटेपणाला साथ देत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता दामिनी देशमुख त्यांच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आणि त्याचवेळी महिपाल शिकरे येतात आणि पाहतात तर ॲडव्होकेट दामिनी देशमुख डोक्याला हात लावून बसतात. तर आता दामिनी देशमुख यांची ती अवस्था पाहून महिपाल शिकरे म्हणू लागतात, वा, मी तिकडे तुम्हाला कोर्टात शोधतोय आणि हे शहामृग ते वाळूत तोंड खुपसून बसलंय. आता हे ऐकल्यानंतर दामिनी देशमुख यांचा राग अनावर होतो. तर पुढे महिपाल शिकरे म्हणू लागतात, इथे वाळूत तोंड खुपसून बसण्यापेक्षा एखाद्या डबक्यात जाऊन जीव द्यायचा ना, म्हणजे संपलं तरी असतं सगळं काही. आता मात्र ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांचा राग अनावर होतो
आणि त्या रागानेच महिपत शिकरेंना म्हणतात, तोंड सांभाळून बोला शिकरे, तोंड सांभाळून, यापुढे मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. तर आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्या बोलण्यावर महिपत शिकरे म्हणू लागतात, आत्तापर्यंत तोंड सांभाळूनच बोलत होतो, तुमच्यावर विश्वास ठेवला, तुमच्यावर विश्वास दाखवला, वाटलं होतं की या सगळ्यातून तुम्ही माझ्या लेकीला सोडवाल, परंतु नाही, तुम्ही तर तसं काहीच केलं नाही. आज तुमच्यामुळे मी तोंडावर पडलोय आणि नाकाचा चांगलाच भुगा झालाय. आता काय करायचंय ते करा. कुठल्या वरच्या कोर्टात जाऊन अपील करायचंय ना, करा, परंतु पुढच्या 8 दिवसात माझी पोरगी मला खरी दिसायलाच हवी. तुम्हाला किती पैसा हवाय तेवढा सांगा, खिसे केवढे गरम करायचे आहेत ना तेवढे सांगा, हवा तेवढा पैसा मिळेल, परंतु माझी पोरगी घरी आलीच पाहिजे. तर आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख महिपत शिकरे यांना प्रत्युत्तर करत म्हणतात, तुझा आणि तुझ्या मुलीच्या खोटेपणामुळे आज आयुष्यात पहिल्यांदा मी केस हरली आहे. तू मला करोडो रुपये दिलेस ना, तरी समाजात झालेली नाचक्की आणि माझ्या नावाला लागलेला डाग तू पुसू शकत नाहीस. आणि आता मी तुझी केस हातातही घेणार नाही. निघ, आत्ताच्या आता इथून निघून जायचं आणि पुन्हा कधी तोंडही दाखवायचं नाही, असं म्हणत ॲडव्होकेट दामिनी देशमुख महिपत शिकरे यांना तिथून जायला सांगतात. परंतु ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांचं बोलणं ऐकताच महिपत शिकरे यांचा राग एवढा अनावर होतो की त्यांची गुन्हेगार प्रवृत्ती आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनाही पाहायला मिळते. त्यांच्या असणारा कोटातील सुरा ते बाहेर काढतात आणि ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्या मानेवर धरत म्हणतात, नाही, आता तर मी तुला सोडणारच नाही. जर माझी मुलगी खरी आली नाही तर तुमचं हे तोंड कायमचं बंद करायला मला वेळ लागणार नाही, असं म्हणत महिपत शिकरे आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना धमकी देऊ लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता पूर्णाची काही आपल्या विचारत नाही हे लक्षात येताच प्रियाही कल्पनाताईंच्या समोर येते आणि म्हणू लागते, आई. परंतु आता कल्पनाताई प्रियाचं काही ऐकून न घेता तिच्या दुसरं कानाखाली मारतात आणि तिचं चांगलंच थोबाड लाल करतात. आता मात्र कल्पनाताई प्रियाकडेही पाहतही नाहीत, कारण कल्पनाताईंना पश्चाताप होत असतो. आत्तापर्यंत आपण प्रियावर विश्वास ठेवला होता. सायली आपल्याला किती ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होती की प्रियावर विश्वास ठेवू नका, तरीसुद्धा आपण सायलीवर विश्वास न ठेवता या प्रियावर विश्वास ठेवला. हे सर्व क्षण कल्पनाताईंना आठवतात. ज्यावेळी अश्विन प्रियासोबत लग्न करून आलेला असतो त्यावेळी सायली म्हणालेली असते, अश्विन भाऊजी, या प्रियावर विश्वास ठेवून तुम्ही आयुष्यात खूप मोठी चूक करत आहात. त्यावेळी कल्पनाताईंनी सायलीला सांगितलेलं असतं, चूक काय बरोबर काय हे सांगणारी तू कोण ग? खरं तर तुम्ही मध्ये आल्यामुळे माझ्या सुनेचा गृहप्रवेश रखडला आहे. खरं तर माझ्या सुनेचा मला थाटामाटात गृहप्रवेश करायचा आहे, त्यामुळे प्लीज इथून बाजूला व्हा, असं करत कल्पनाताईंनी सायलीला बाजूला करत प्रियाला घरात सून म्हणून स्वीकारलेलं असतं. अगदी थाटामाटात तिचा गृहप्रवेश केलेला असतो. हे सर्व क्षण कल्पनाताईंना आठवू लागतात. आपण केलेली चूक त्यांच्या लक्षात येते आणि म्हणूनच त्यांचे अश्रू अनावर होतात. आता पूर्णाजींना आठवतात ते अर्जुनचे शब्द. अर्जुन म्हणालेला असतो, तुम्ही सर्वजण ह्या तन्वीच्या ट्रॅपमध्ये फसला असाल, परंतु एक ना एक दिवस असा येईल, मी तुम्हा सगळ्यांना दाखवून देईन की खरं कोण आहे आणि खोटं कोण, असं म्हणत अर्जुनने सर्वांनाच त्यावेळी सावध करण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंतु सर्वांच्याच डोळ्यावर प्रियाच्या चांगुलपणाची पट्टी असते आणि म्हणूनच ना कोणी सायलीवर विश्वास ठेवलेला असतो आणि ना अर्जुनवर. तर पूर्णाची प्रियाकडे रागानेच पाहतात आणि म्हणू लागतात, इतक्या भयंकर मुलीचा आमच्या घराशी काहीही संबंध नाही, हिला आत्ताच्या आता इथून घेऊन जा. तर कल्पनाताई पुढे म्हणतात, तन्वी, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी जागा सुभेदारांच्या घरी नाही तर तुझी जागा तुरुंगातच आहे, असं म्हणत आता तिला चांगलंच सुनावलेलं असतं. तर कल्पनाताई पुढे म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी, तुझ्यावर विश्वास ठेवून खरंच आम्ही खूप मोठी चूक केली. अगं, तुझ्यावर विश्वास ठेवला होता, परंतु आज आम्हाला कळतंय की तुझं खरं रूप काय आहे, असं म्हणत आता सर्वांनीच प्रियाला चांगलंच सुनावलेलं असतं. प्रिया मात्र सर्वांना विनंती करत असते, माफी मागत असते, परंतु कोणीही प्रियाच्या या खोटेपणाला भुलत नाही. अस्मिताही रागाने प्रियाकडे पाहत असते. तर पुढे अस्मिता म्हणू लागते, अशी काय बघतेस तू आमच्याकडे? तुझ्या या मगरीच्या अश्रूंना यापुढे आम्ही भुलणार नाही. तुझी जागा तुरुंगातच आहे आणि आता तुला तुरुंगातच सडायचं आहे. यापुढे तुझा आणि आमचा काही संबंध नाही, असं म्हणत शेवटी अस्मितालाही प्रियाचं खरं रूप कळालेलं असतं. आता पूर्णाजीने सांगितल्याप्रमाणे पोलीस प्रिया आणि साक्षीला तिथून घेऊन जात असतात. परंतु त्याचवेळी सायली म्हणते, 1 मिनिट, असं म्हणत सायली पुढे येते. आता प्रिया ही सायलीकडे आशेने पाहत असते, परंतु आता सायली प्रियाकडे न जाता साक्षीकडे येते आणि म्हणू लागते, तसं तर साक्षी, तुझं तोंड बघायचीही माझी इच्छा नाही आहे. खरं तर या अगोदरही माझा तुझ्याशी काही संबंध नव्हता आणि यापुढे असणारही नाही.
परंतु आनंदाची माझ्यासाठी हीच गोष्ट आहे की तुझ्यामुळे खरं तर आज माझ्या वडिलांना शिक्षा झाली असती, परंतु आज तुझ्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या वडिलांना मिळाली नाही, हाच माझ्यासाठी आनंद आहे, असं म्हणत आता सायलीने साक्षीला चांगलंच सुनावलेलं असतं आणि हा भाग इथेच संपतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रियाच्या आता तिसरं कानाखाली पडतं, ते म्हणजे सायली. आता सायली प्रियाच्या सणसणीत कानाखाली मारते आणि तिला म्हणू लागते, करावे तसे भरावे. आत्तापर्यंत मी तुला कित्येक वेळा सांगितलं की तुझा गुन्हा कबूल कर, परंतु कधीही तू तुझा गुन्हा कबूल केला नाहीस, परंतु आज शेवटी तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच. आता तुझी जागा तुरुंगातच आहे आणि आयुष्यभर आता तुरुंगातच सड. तसंही यापुढे तुझा ना सुभेदारांशी काही संबंध असेल ना किल्लेदारांशी. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आता ना तुला सुभेदार भेटायला येणार आणि ना किल्लेदार. आता मात्र सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं, परंतु सर्वांच्या समोर आता सायलीने प्रियाचा खरा चेहरा आणलेलाच असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं संपूर्ण सुभेदार ज्यावेळी घरी येतात त्यावेळी सर्वच जण खूप उदास असतात. पूर्णाजींनाही खूप वाईट वाटत असतं, सर्वच जण उपाशी असतात, परंतु त्यांची ही अवस्था पाहून सायलीला खूप वाईट वाटतं. सायली म्हणू लागते, मला माहीत आहे तन्वीच्या म्हणजेच प्रियाच्या अशा वागण्यामुळे तुम्ही सर्वच जण खूप दुखावले गेला आहात, परंतु हे दुःख किंवा हा राग आपण अन्नावर काढू नये, हे तर आपल्याच घरचे संस्कार आहेत ना, असं म्हणत आता मायेनेच सायली पूर्णाजींना घास भरवते. आता सायलीचं हे वागणं अर्जुन अगदी पाहत असतो, कारण खरंच आपण एक योग्य व्यक्ती साथीदार म्हणून निवडले आहे याचं अर्जुनलाही समाधान वाटत असतं. आता या सगळ्यातून सायली, अश्विन आणि संपूर्ण सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला कशा प्रकारे बाहेर काढेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.